तर त्याच भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एक पत्र लिहिलंय। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। घैसास यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून नातेवाईकांनी केली आहे। मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणून बुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केल्याचा देखील आरोप या पत्रातनं करण्यात आलाय। यासोबतच रुग्णालयानं खासगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावरती कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे। कुटुंबियांच्या भेटीत रुपाली चाकणकर यांनी हे पत्र स्वीकारलं। या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय? प्रति रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य। विषय: आमच्या तनिषाची चुकीची माहिती जाहीर केल्याबद्दल कारवाई करावी रुपालीताई। डॉक्टर घैसासच्या माध्यमातून आमच्या बहिणीचे गेलेले प्राण याबाबत तुम्ही सर्व जाणताच, परंतु त्यानंतर अंतर्गत समितीचा अहवाल जगजाहीर करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कमिटी मेंबर्स आणि त्या 4 सदस्यांनी आमची आणि बहिणीची केलेली बदनामी मानसिक छळ करणारी आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचला असून ती आमची खासगी बाब आहे। ताई, तुम्ही डॉक्टर घैसासवर मनुष्यवधासाठीचा आणि या कमिटीनं आमची माहिती जगासमोर जाहीर केल्याबद्दल कमिटीच्या लोकांवरती कारवाई करावी ही नम्र विनंती। आम्ही घरातील सर्व महिला मागणी करत आहोत। कळावे सविता भिसे, योगिता बढे, ज्योती अवघडे, वंदना भिसे, दुर्गा रुद्रकर आणि प्रियंका पाटे या सगळ्या महिलांनी मिळून हा अर्ज किंवा हे पत्र रुपाली चाकणकर यांना दिलाय।